नमस्कार मित्रांनो, पाचवड मुळीकवाडी तालुका खटाव जिल्हा सातारा या ठिकाणी मैदान चालू आहे आणि त्या मैदानामध्ये आदतचं मैदान चालू आहे। त्या मैदानामध्ये आत्ता 10 गट पळून झालेत। त्या 10 गटामध्ये कोणकोणते आदत वासरं आणि टॉपचे नंदी जे आहेत ते सेमीफायनलसाठी पात्र झालेत। चला बघूया मग। गट क्रमांक 1चा निकाल 1 मध्ये सुंदर अशी लढत झाली। त्या लढतीचा निकाल आहे तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असे हे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील डबल सप्त हिंद केसरी विठ्ठल ड्रायव्हर बुतकर आणि तसेच अजय शेठ कलेढोन तसेच मार्तंड मेनसवेरे यांच्या नावाने ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। घरचा साज पळताना दिसला आपल्याला। भुंगा डॉन नावाचा नंदी विठ्ठल अजय शेठ यांच्या दावणीला आणि तसेच जेजुरीकरांचा सरदार पळाला। सुंदर अशी गाडी जी आहे ती सनी ड्रायव्हर एकंबे यांनी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। आज ही गाडी 1 नंबरची प्रबळ दावेदार आहे, कारण की टॉपच्या गाड्या आज मैदानामध्ये एवढ्या दिसत नाही आहेत। बघूया काय होते। 1 ते 10 मध्ये तर टॉपच्या गाड्या नाहीत दिसल्या। गट क्रमांक 2 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। तास क्रमांक 2 वरून धावलेली गाडी। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप असं मोठं नाव असे हे किरण आप्पा या महाराष्ट्राचे लाडके आहेत आणि त्यांचा राहुल्या पळाला आणि राहुल्यासोबत पळाला निमगावकरांचा हिंद केसरी सावकार। काय टॉपची सुद्धा ही गाडी आहे, ही सुद्धा प्रबळ दावेदार आहे 1 नंबरची आजच्या मैदानामध्ये। राहुल्या आणि सावकार निमगावकरांचा गाडीचे ड्रायव्हर होते भैया ड्रायव्हर वाटेगावकर यांनी जी गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केलेली आहे। खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा गाडीला देतोय। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 3चा निकाल घेतोय। 3 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी ओगलेवाडी विरवडे या गाडीचा 1 नंबर आला। सुंदर अशी गाडी झाली जी आहे ती तास क्रमांक 5 वरून सेमीसाठी पात्र झालेली आहे। या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये बकासूरसारखा दिसणारा जो नंदी आहे त्याचा आज पराभव झालेला आहे। ती गाडी 2 नंबरला उतरली। नक्की हा जो बकासूरसारखा दिसणारा बैल तो कुठला आहे, नक्की कुठल्या गावचा आहे, जरा थोडंसं कमेंट्स बॉक्समध्ये सांगा, कारण त्या बैलाची मुलाखत घ्यायची मला खूप आवडेल। त्या बैलाची मुलाखत घेण्यासाठी बघूया ओगलेवाडी विरवडेकरांच्या नावाने ती गाडी पळाली। नक्की कोण पळाली गाडी, कुठली गाडी पळाली, जरा कमेंट्स बॉक्समध्ये त्या बैलांची नावे मला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 4चा निकाल 4 मध्ये सुंदर अशी लढत झाली। तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी अमोल दिसले मुळीकवाडी यांच्या नावाने जी आहे ती गाडी पळाली। सुंदर अशी गाडी पळाली। माऊली आणि त्याच्यासोबत आदत किंग पळाला। सुंदर अशी गाडी ऋषी ड्रायव्हर कुळकजाई यांनी जी गाडी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा या ड्रायव्हरांना आणि दोन्ही नंदींना। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 5चा निकाल घेतोय। 5 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। संग्राम आणि दिघंचीकरांचा मन्याभाई ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र झालेली आहे। तास क्रमांक काय माहीत नाही, परंतु काय गाडी पळाली, सुपर गाडी पळाली, सुंदर अशी गाडी पळाली, सुपर फास्ट गाडी पळाली। ही गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल घेतोय। 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। आदत किंग सर्जा पळाला आणि त्याच्यासोबत शिक्रा पळाला। शिक्रा आणि सर्जाची गाडी जी आहे ती सेमीफायनलसाठी पात्र। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। ड्रायव्हरचं नावसुद्धा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 6चा निकाल 6 मध्ये सुंदर अशी गाडी पळाली। 7चा निकाल आहे। तास क्रमांक 5 वरून धावलेली गाडी नवीन खरेदी झालेली आहे आता या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये। बावऱ्या या नावाच्या नंदीची बावऱ्या आणि त्याच्यासोबत पळाला कोहिनूर आणि बावऱ्याची गाडी सेमीफायनलसाठी पात्र। नक्की हे बावऱ्या कुणाची खरेदी आहे जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगू शकताय तुम्ही। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 8चा निकाल तास क्रमांक 4 वरून धावलेली गाडी विठ्ठल नाना तसेच अजय शेठ यांचा सुंदर पळाला आणि सुंदरसोबत आदत किंग महाद्या हा नंदी पळाला। महाद्या आणि सुंदरची गाडी सनी ड्रायव्हर एकंबे यांनी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली। खूप साऱ्या शुभेच्छा या गाडीला। आजच्या मैदानामध्ये गट क्रमांक 9चा निकाल 9 मध्ये तास क्रमांक 3 वरून धावलेली गाडी माळशिरसकरांचा शंभू पळाला आणि एक शंभूसोबत या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये एक नवीन खरेदी झालेली आहे शंभू नावाची। शंभूचा साज पळाला। ही गाडी जी आहे ती सेमीसाठी पात्र केली देवा ड्रायव्हर माळशिरसकर यांनी।
10चा निकाल जो आहे तो पेंडिंग आहे. हे होते पाचवड तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाचे 1 ते 10चे गटाचे निकाल. अजून बघूया आता घरणीकरांचा राजा त्या ठिकाणी आला आहे का. अनेक असे बरेचसे निंदी कुठले गटपात झाले जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. धन्यवाद.